तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा अजित पवारांनी फेटाळल्या आहेत। राष्ट्रवादी पक्ष एकत्र येतील का या प्रश्नावरती अजितदादांचा स्पष्ट नकार पाहायला मिळाला। नाही नाही तसं काही नाही नाही तसं काही वन जमिनीवरील झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसनाबाबत ठराव मंजूर करण्यात आल्याचं आशिष शेलारांनी म्हटलंय। कायदेशीर आणि प्रशासकीय सर्व टप्पे पूर्ण झाल्याचं शेलारांनी म्हटलेलं आहे। वन जमिनीवरील झोपडपट्टीवासियांना न्याय मिळावा यासाठी सुप्रीम कोर्टात लढा असं आशिष शेलारांनी म्हटलंय। प्रभाग क्रमांक 3 मधील वन विभागाच्या प्रश्नावर आशिष शेलारांनी हे उत्तर दिलं। क्रमांक 3 मध्ये वन विभागाचा प्रश्न आहे आणि वन विभाग येतो यासाठी सरकार काय करणार? मी आताही म्हटलं, हा गंभीर आणि आवश्यक प्रश्न आहे। वन जमीन खाजगी असो वा सरकारी, खरं तर काही खाजगी जमीन वन नंतर घोषित झालं। लोक आणि झोपड्या राहत त्यावर चाळी आधीपासून होत्या। वनाला इजा न पोचवता सुद्धा काही भाग या वन विभागातला वन अघोषित करणं आणि काहीशा भागात त्या पूर्ण त्या विभागातील नागरिकांचं पुनर्वसन करणं सुप्रीम कोर्टासमोर ॲफिडेव्हिट करण्याच्या प्रक्रियेपर्यंत आम्ही गेलो। या पद्धतीचा ठराव सन्माननीय प्रवीण दरेकर, प्रकाश सुर्वे, संजय उपाध्याय यांनी मांडला। तो ठराव आम्ही मंजूर केला। जालन्यात भाजपची जागा काँग्रेसनं घेतली आहे। अर्जुन खोतकरांचा भाजपवर हल्लाबोल पाहायला मिळतोय। जालन्यामध्ये भाजपच्या 65 पैकी 45 उमेदवार काँग्रेसमधून आयात केलेले असल्याचं खोतकर यांनी म्हटलेलं आहे। भाजपच्या 65 लोकांची यादी पाहिल्यानंतर अरे 45 उमेदवार हे काँग्रेसचे आयात झालेले उमेदवार आहेत। मूळ भाजपला 17-18 जागा त्या ठिकाणी मिळाल्या। काय आम्ही म्हणायचं नाही की भाजपची काँग्रेस झाली। 45 उमेदवार तुमच्या 65 पैकी काँग्रेसचे उमेदवार आहेत। त्यामुळे आता खऱ्या अर्थाने भाजप शहरातली संपलेली आहे आणि भाजपची जागा काँग्रेसने, भ्रष्ट काँग्रेसने या ठिकाणी घेतलेली आहे। तर मवियाकडे पंढरपुरातील वारकरी उमेदवार आहेत असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। मविया उमेदवारांच्या गळ्यात तर नेहमीच टाळ असतो असं मंत्री गुलाबराव पाटलांचा एकनाथ खडसेंना टोला पाहायला मिळतोय। महायुतीमध्ये गुंडांना उमेदवारी दिली अशी टीका एकनाथ खडसेंनी केली होती। मी मतदाराला विनंती करणार आहे, उमेदवार तपासून घ्या। ज्याच्यावर कोणताही गुन्हा नाही, त्याच्या कुटुंबामध्ये कोणावर गुन्हा नाही, अशा स्वरूपाच्या गुन्हेगारांना मत देऊ नका असं मी म्हणणार नाही। ज्यांच्यावर गुन्हा आहे अशांना मत द्या असं महायुती म्हणायला लागली। आम्ही गुन्हेगार आहोत, जास्तीत जास्त गुन्हे करणाऱ्यांना आम्ही तिकीट दिलेले आहेत। कुणी पाईप चोर आहे, कुणी जेल मधून निवडणूक लढवत आहे, कुणी मर्डर केस मध्ये ज्यादा बोला तो टाळ झालेले, छान झालेले 50-25 वर्षापासूनचं राजकारण या जिल्ह्यामध्ये, या शहरामध्ये अनुभवतात। त्यांच्याकडे सगळे पंढरपूरचे वारकरी आहे ना, टाळच असतो त्यांच्या गळ्यात। केसेस ह्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या असतात। काही लोकांवर आंदोलनाचे केसेस आमच्या कार्यकर्त्यांवर आहे। अशा केसेसमध्ये सुद्धा तुम्ही जर गुंड म्हणत असाल तर आता मनोरमी मागच्या काळात अशा केसेस झाल्या होत्या। मग ते गुंड होते का? नाही, मुख्यमंत्र्यांच्या गाडीवरती आणि आम्ही एकाच वेळेस गुंड होतो विलासराव देशमुख साहेब असताना। त्या अशा केसेस तुम्ही गुंडांच्या व्याख्येत पकडत असाल तरी